2 वुडन प्लँक 150 mm इंटू 50 mm. तो आपल्याकडे 2 पाट्या आहेत लाकडाच्या 150 mm बाय 150 mm त्याची साईज आहे. अशा 2 पाट्या जर आपण कनेक्ट केल्या तर त्यापासून टी सेक्शन बनवायचं आहे. याचा अर्थ एक पाटी 150 बाय 50 अशी आहे आणि दुसरी पाटी उभी 150 बाय 50 अशी आहे. अशा 2 पाट्या जुडल्यावरती टी सेक्शन बनवलं आहे मी. 150 बाय 50 एक पाटी 150 बाय 50 एक अशा 2 पाट्या जोडून आपण एक टी सेक्शन बनवलेला आहे. काही डाऊट आहे का इथपर्यंत? बरं. टू फॉर्म टी सेक्शन अ अमाऊंट ऑफ 6.4 किलोन्यूटन मीटर इज अप्लाइड अराउंड द ओरिजेंटल न्यूट्रल ॲक्सिस. याचा अर्थ याच्यावरती आपण मुवमेंट लावलेली आहे 6.4 किलोन्यूटन इंटू मीटरची, म्हणजे ही अप्लाइड मुवमेंट झाली. बघा तो उत्तर डायरेक्ट आपण काढून टाकू. एम इज इक्वल टू 6.4 किलोन्यूटन इंटू मीटर. ओके, पुढे चला. अप्लाइड न्यूट्रल अराउंड द न्यूट्रल ॲक्सिस. फाइंड द बेंडिंग स्ट्रेस ॲट बोथ एक्स्ट्रीम फायबर ऑफ क्रॉस सेक्शन. तुम्हाला बेंडिंग स्ट्रेस दोघं साईडला काढायचे, टॉप आणि बॉटमला. तो टॉप आणि बॉटमला किती बेंडिंग स्ट्रेस असतात ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करणार, जो पण आपला हा सेक्शन आहे त्या सेक्शनचा आपण आता काय करूया, त्या सेक्शनचा पहिले आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया काढूया. का बरं? जेव्हा पण तुम्ही बेंडिंग स्ट्रेस काढता तो बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला असतो आपल्याकडे M/Z किंवा M/I इंटू वाय इंटू. असं का केलं मी? कारण झेड जो असतो आपला तो झेड काय असतो I/Y. तो टी सारखे जर का सेक्शन असेल तर त्याचा डायरेक्ट झेड काढायचा फॉर्म्युला आपल्याजवळ नाही आहे, म्हणून तुम्हाला I/Y करावा लागेल. मी तेच केलं आहे, M/Z करायचं आहे, परंतु त्याचा डायरेक्ट झेडचा फॉर्म्युला नाही आहे. I/Y करावा लागेल. तो आय केला मी, बाय वायवाला इथे दोन मल्टिप्लाय झाला, तो फॉर्म्युला M/I इंटू वाय असंही देखील लिहिता येईल. पण तुम्हाला टॉप आणि बॉटमला काढायचं आहे, तर इथं आपण टॉपचा असेल तर टॉप घेऊ, वाय बॉटमचा असेल तर वाय बॉटमचा घेऊ. या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तो बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे, तो मुवमेंट दिलेली आहे. आता तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे आणि दुसरा वाय काढायचा आहे. या 2 गोष्टी काढल्या का एक्झाम्पल आपलं होऊन जाईल. 9 मार्काचं एक्झाम्पल आहे टी सेक्शनचं. ओके, चला बरं पहिले आता मुवमेंट ऑफ इनर्शिया. टू कॅल्क्युलेट मुवमेंट ऑफ इनर्शिया, टू कॅल्क्युलेट MI. ठीक आहे, तो मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे अबाउट एक्स ॲक्सिस. तो कसं काढणार बघा, आपल्याकडे 2 आकृती आहेत. ही आकृती नंबर 1 आहे, ही आकृती नंबर 2 आहे आणि आपण याला रेफरन्स घेऊन टाकू. बघा हे रेफरन्स ॲक्सिस आहे. तो याचा अर्थ असा आहे की मी बॉटमपासून हे करतोय, साईडने आणि बॉटमने आपण कॅल्क्युलेशन सुरू करतोय. तुमच्याकडे 2 आकृती आहेत, 1 नंबर आणि 2 नंबर. तो सांगा बरं पटकन. 1 नंबरची जी आकृती आहे 1 नंबरची आहे आणि इकडे आकृती किती आहे 2 नंबरची. 1 नंबरची जी आकृती आहे आपल्याकडे, या 1 नंबर आकृतीचा एरिया किती आहे 150 बाय 50. बघा किती, तो 150 A1 लिहितो. A1 बराबर 150 इंटू 50. तो काय होईल 15 5 75 1 आणि 2 mm स्क्वेअर. जर तुम्ही दुसऱ्याचा एरिया घेतला आहे बघा, दुसरा तो बी तेवढाच राहील ना, 150 गुणिले 50. तर याचा अर्थ A2 देखील किती राहील, A2 देखील किती राहील 150 गुणिले 50 म्हटल्यावरती 7500 mm स्क्वेअर. का तुम्हाला A1 A2 काढता आला का? A1 A2 काढता आला. चला पुढे आपण आता काय करणार, आता आपण काढणार A1 A2 झाला, मला लागतो Y1. काय लागतो मला? Y1. ठीक आहे, X1 X2 पण लागतो, काढून घेऊ पटकन. बघा X1 काय येईल बरं का, याचा आडवा निम्म्याला बोलतात X. ठीक आहे, याचा आडवा निम्मा येईल 75 आणि याचा आडवा निम्मा किती येईल 25. दिसतंय का? बघा ना 50 आहे ना, याचा निम्मा किती येईल 25. पण बाळांनो इथून जर याच्या निम्म्यापर्यंत मोजलात ना आणि इथून या पहिल्या आकृतीच्या याच्या बी निम्म्यापर्यंत मोजणार ना, तर दोघं एका ॲक्सिसवर येतील. समजलं का? तो एक X1 आणि X2 दोघं सारखे राहतील आणि ती किती राहतील 75. किती राहील ते 75. कळत आहे का? या 150च्या निम्मा 75 वरती राहील ते दोघं. तो देअरफॉर X1 इज इक्वल टू 75 mm राहील, X2 पण किती राहील 75 mm राहील. त्यामुळे X बार देखील किती राहील 75 mm. ओके, चला बरं आता Y1 काढू. Y1 म्हणजे उभा निम्मा. Y काय असतो? उभा निम्मा. तो उभा निम्मा काढायचा, याचा अर्थ काय बरं का, पहिली आकृती बघा, याचा उभा निम्मा काढायचा असेल तर पहिली आकृती उभा निम्मा म्हणजे 50 निम्मा किती झाला 25. पण बाळांनो तुम्हाला इथून मोजायचं नाही निम्मा, तुम्हाला खालून मोजायचं आहे. म्हणजे 150 आणि 50 निम्मा 25 म्हणजे किती होईल तो माहिती आहे, Y1 होऊन जाईल 175 mm. आलं का लक्षात? आणि ही जी 2 नंबरची आकृती आहे याची उभा निम्मा मेजर करायचा इथून, तो उभा निम्मा किती येईल बघा. 2 नंबरची आकृतीची उंची आहे 150, उभा निम्मा मेजर करायला झाला 75. तो इथं मी मोजलं तरी पण किती येईल 75. याचा अर्थ Y2 इज इक्वल टू किती झाला, Y2 इज इक्वल टू 75. आता आपल्याला काढायचं आहे X बार आणि Y बार. X बार काय येईल, X बार इज इक्वल टू X1 X2 दोघं सारखे आहेत म्हणून X बार देखील 75 mm राहील. कळलं का? X1 X2 X3 सारखे आहेत ना सगळे, X बार पण 75. आता हे काढा Y बार. Y बार काय असतो A1 Y1 प्लस A2 Y2 डिवाइड बाय A1 प्लस A2. हा आपला एक्सप्रेशन झाला Y बार काढायचा. बघा बरं का तुमच्याकडे एरिया किती आहे, एरिया आहे 7500 इंटू वायची व्हॅल्यू किती आहे
175 प्लस इकडे किती आहे 7500 इंटू y2ची व्हॅल्यू किती आहे 75 डिवाइड बाय टोटल एरिया घ्या. टोटल एरिया 75 म्हणजे 7500 टोटल एरिया दोघांची बेरीज 7500 प्लस 7500. तर ॲक्युरेटली सॉल्व करा, प्रॉब्लेम यायला नको. ठीक आहे, तर आपण करून बघू एकदा. आपण जर करायला गेलो तर किती येईल 7500 175 राईट. तो 7500 इंटू 175 ओके 175 प्लस पुढे काय पुढे 7500 इंटू 75 बघा 7500 इंटू 75 तो प्लस 7500 इंटू 75 ओके डिवाइड बाय काय 7500 प्लस 7500 125 किती आला 125. तो वाय बार इज इक्वल टू आला बाळांनो 125 mm. वाय बार किती आला 125. वाय बार येऊन गेला. मग एक्स बार पण आला वाय बार पण आला. आता काढायचे तुम्हाला लक्षामध्ये घ्या. वाय बार पण आला ना तुम्हाला वाय लागणार आहे. जनरली तुम्हाला काय लागतो वाय. आता तुम्ही वाय बार बघा किती तुम्ही वाय बार जो काढलेला आहे बाळा हो तो बॉटम म्हणून काढला आहे आणि तो किती आला चालू काढला मी 125. याचा अर्थ असा आहे की तुम्ही बॉटमने जर का मोजला तर 125 mm येईल. पण वाय टॉप किती येईल बाळा हो इथं बघा ना मग तुम्ही आता टॉपहून जर मोजलं असतं तर टोटल उंची किती आहे हे 150 आणि हे 50 200 किती आहे 200. जर तुम्ही खालून मोजला असता तेव्हा बॉटमहून किती आला तो 125 मग वरून किती येईल म्हणून मला काढायचं आहे वाय टॉप बराबर टोटल उंची किती आहे 150 आणि 50 200. मग 200 मधून तुम्ही काय करा वाय बॉटम मायनस करा मग वाय टॉप भेटून जाईल तुम्हाला 200 मायनस 125 म्हणजे 75 mm म्हणजे किती 75. आला का लक्षामध्ये. हा झाला वाय टॉप आणि हा झाला वाय बॉटम. तो वाय टॉप आणि वाय बॉटम मला लागणार आहे. वायचं काम करून टाकला आयचं काम आता करायचं कशाचं मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया करूया. आता मोमेंट ऑफ इनर्शिया कसं करणार आय इज इक्वल टू IXX1 प्लस IXX2 समजलं का IXX1 प्लस आय. मग करा बरं का आता तुम्हाला काय करावं लागेल पहिले IXX1 काढावं लागेल पहिल्या आकृतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया IXX1 कसं काढणार IXX1 BDचा क्यूब बाय 12 प्लस AHचा स्क्वेअर. ओके बघा बरं पहिली आकृती हे बघा ही पहिली आकृती बी किती आहे 150 डी किती आहे 50 BD हा बघा मग करू आपण तो 150 इंटू 50चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस त्याचा एरिया किती आहे पहिल्या आकृतीचा हे काही इथं काढलं मी किती आहे 7500. तो 7500 राईट. आणि एच काय असतो एच असतो जेव्हा तुम्ही एक्स काढताय तेव्हा एच काय असतो वाय बार काय असतो वाय. मी वाय बॉटमच घेतो आहे वाय बार मायनस Y1 त्याचा स्क्वेअर. तुम्ही IXX1 काढताय ना तो कसं करायचा हा एच कसा काढायचा वाय बार मायनस Y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग करा बरं काय किती उत्तर येईल 150 इंटू 50चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 7500 वाय बार किती आहे किती काढला आपण वाय बार बॉटम 125 मायनस Y1 किती आहे Y1 175 तर 175 याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा. पण मग किती येतं बघा ते IXX1 इज इक्वल टू किती येते 150 क्यूब किती आलं उत्तर ते 20.3125 इंटू 10⁻6 mm⁴ हा झाला IXX1. आता काढायचं आपल्याला IXX2 बघा IXX2 बराबर काय असतो BDचा क्यूब बाय 12 प्लस AHचा स्क्वेअर. चला बी किती आहे दुसऱ्या आकृतीचा बी आहे 50 किती आहे 50 डी किती आहे दुसऱ्या आकृतीचा डी आहे 150 150चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस एरिया किती आहे दुसऱ्या आकृतीचा 7500 7500 इंटू एच किती आहे एच कसा काढणार वाय बार मायनस Y2 ब्रॅकेटचा स्क्वेअर ना. मग काय करणार 150 इंटू 50 इंटू 150चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 7500 इंटू वाय बार किती बघा बाळांनो तुम्ही वाय बार जर बघायला गेला तर किती काढला वाय बॉटम बघा 125 मायनस Y2 किती आहे हे काय Y2 तर काढून ठेवला आहे 75 हा 75 लिहून जाईल 75 त्याचा स्क्वेअर. मग सांगा बरं किती आला आता हा झाला IXX2 तो 32.81 इंटू 10⁻6 mm⁴ हा झाला आपला IXX2 तर दोघं जेव्हा तुम्हाला भेटून जात आहे IXX1 आणि IXX2 त्याच्यावर तुम्ही आय काढून घ्या. आय कसा येईल आय इज इक्वल टू IXX1 प्लस IXX2. मग कसं काढून बघा आय इज इक्वल टू IXX1 कसा काढतो बघा IXX1 कसा काढतो 20.3125 इंटू 10⁻6
31 25 इंटू 10⁻6 प्लस दुसरा 32.81 इंटू 10⁻6 32.81 इंटू 10⁻6 मग करा बरं का आय किती तो तुम्ही जर का 20 आणि 32 जर हे केलं तर किती 53.12 इंटू 10⁻6 mm⁻4 हा मोमेंट ऑफ इनर्शिया एकदा काढायचा बघा. याच्यासाठी माझ्याकडे एक शॉर्ट ट्रिक पण आहे, मी तुम्हाला सांगेल नंतर की टीचा मोमेंट ऑफ इनर्शिया लगेच कसा काढून फेकता ते. ओके, तो या पद्धतीने झालं. आता आपण काय करणार बाळांनो, हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया आणि तुमच्याकडे वाय बॉटम किती होता 125 mm आणि तुमच्याकडे वाय टॉप किती होता 175 mm. किती होता फक्त 75 mm. आता तुम्हाला काढायचं काय, तुम्हाला फाइंड आउट करायचं आता बेंडिंग स्ट्रेस. सो नाव बेंडिंग स्ट्रेस टॉप, बेंडिंग स्ट्रेस बॉटम असं दोघं साईडला काढावं लागेल आता टी सेक्शनला. बरं मग काय येईल आता M/I इंटू वाय टॉप. ओके का, M/I इंटू वाय बॉटम. करा एम किती दिली होती आपल्याला घेऊन होता एम बघा ना 6.4 इथं दिलं आहे बघा 6.4 किलो न्यूटन इंटू मीटर आहे बाळांनो, म्हणजे 6.4 इंटू 10⁻6 न्यूटन MM मध्ये कन्वर्ट करावं लागेल. लक्षात, हे मुवमेंट आहे, या मुवमेंटला जर तुम्ही टाकला तो 6.4 इंटू 10⁻6 मुवमेंट ऑफ इनर्शिया किती आणला 53.12 इंटू 10⁻6 इंटू वाय टॉप किती आहे 75. मग तुमच्या लक्षामध्ये येईल की बेंडिंग स्ट्रेस टॉपला किती येते 9.036 तो 9.036 9.036 न्यूटन पर MM चा स्क्वेअर हा झाला. ठीक आहे, पुढे यावर काही इकडच्या बाजूला आता सिग्मा बी बॉटम ठीक आहे एम किती आहे 6.4 इंटू 10⁻6 याचा आय किती आहे 53.12 इंटू 10⁻6 आणि वाय बॉटम किती आहे वाय बॉटम आहे 125. मला सांगा सिग्मा बी बॉटम किती येईल 6.0 तो 15.06 न्यूटन पर MM चा स्क्वेअर. आता जाऊन जर तुम्ही आकृती काढली तर तुम्हाला आकृती अशी भेटेल. ओके, वरती असतो कॉम्प्रेशन, खाली असतो टेन्शन. बघून घ्या तुम्ही कुठला बीम दिला आहे त्यांनी, जर कॅन्टिलिव्हर असेल तर उलटं होऊन दिला तो ठीक आहे. जनरल आपण असा घेतला, मग वरती टॉपला किती स्ट्रेस आली 9.036. ठीक आहे, सिग्मा काय म्हणू याला आपण सिग्मा टी बोलून देऊ आणि सिग्मा बी किती आला इथं सिग्मा बी 15.06 न्यूटन पर MM चा स्क्वेअर न्यूटन पर MM चा स्क्वेअर.